नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. आपण पाहत आहात तरुण भारत. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि यावेळी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हद्दवाढीचा चेंडू कोल्हापूरच्या नेत्यांच्या कोर्टात टाकलाय. रविवारी कोल्हापुरात विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आले होते. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं म्हटलंय. पण जाता जाता त्यांनी एक महत्त्वाचा राजकीय संदेश देखील दिलाय. मुख्यमंत्री म्हणाले, जाता जाता एक बॉल टाकून देतो, कोल्हापूरची हद्दवाढ करा. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी चेंडू तर टाकला आहे, मात्र या चेंडूवर कोण खेळणार? कारण कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न आजचा नाही, गेल्या 5 दशकाहून अधिक काळ हा प्रश्न चर्चेत आहे. प्रस्ताव येतात, बैठका होतात, चर्चा होते, पण प्रत्यक्ष निर्णय काही होत नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीमध्ये हद्दवाढीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. नेते आणि जनता एकमताने पुढे आली आणि हद्दवाढीचा प्रस्ताव आला तर 15 मिनिटात मी त्या प्रस्तावावर सही करेन, असं स्पष्ट त्यांनी केलं होतं. आता 8 महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित केलाय. म्हणजे सरकारची तयारी आहे, पण स्थानिक पातळीवर एकमत कधी होणार हा खरा प्रश्न आहे. कारण हद्दवाढीच्या प्रस्तावामध्ये कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांचा समावेश आहे. शहरातील नेत्यांना हद्दवाढ हवी आहे. शहराचा विकास करण्यासाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचं देखील सांगण्यात येते. मात्र दुसरीकडे प्रस्तावित गावामधील नागरिकांचा हद्दवाढीला तितकाच तीव्र विरोध आहे आणि त्यामुळे या गावातील लोकप्रतिनिधींवर देखील राजकीय दबाव आहे. आता खरी कसोटी आहे ती या ग्रामीण भागातील विरोधाची भिंत भेदण्याची. शहराचा विकास हवा असेल तर हद्दवाढ आवश्यक आहे असं एकीकडे सांगितलं जातंय, पण हद्दवाढीमुळे ग्रामीण भागाचं काय होणार हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. गावांना यातून काय फायदा होणार? याशिवाय कराचा बोजा वाढणार काय? गावांची ओळख काय राहणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ग्रामीण जनतेला हवी आहेत. म्हणूनच केवळ भाषण करून किंवा व्यासपीठावर हद्दवाढीची घोषणा करून हा प्रश्न सुटणार नाही. कारण ग्रामीण जनतेला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहर आणि गावामध्ये एकमत घडवून आणावं लागेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चेंडू टाकला आहे, मात्र आता हा चेंडू कोण उचलणार, कोण बॅटिंग करणार आणि कोण हद्दवाढीचा षटकार मारणार याची उत्सुकता कोल्हापूरकरांना आहे. कारण यावेळी हद्दवाढीचा मुद्दा फक्त भाषणातच राहणार आहे की प्रत्यक्ष निर्णयाच्या टप्प्यावर जाणार आहे, हे आता कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. 5 दशकांचा प्रश्न, मुख्यमंत्री तयार आहेत, सरकार तयार आहे. आता फक्त एकच प्रश्न आहे, तो म्हणजे कोल्हापूरचे नेते एकमतानं पुढे येणार काय आणि हद्दवाढीच्या या चेंडूवर प्रत्यक्षात षटकार कधी मारणार हेच पाहावं लागेल. धन्यवाद.